हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट क जी आपली 3 एप्रिलला एक्झाम होणार आहे, त्यासाठी आपण विशेष गेस्ट पेपरची टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. याच्यामध्ये प्रत्येक पेपर आपण इथं सॉल्व्ह करून पाहत आहे. प्रत्येक प्रश्नाचा एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण तुम्हाला इथं दिल्या जात आहे. तुम्हाला सुद्धा ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. याची फीस नाममात्र 200 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 ऑनलाईन टेस्ट आणि 10 पेपरच्या PDF प्राप्त होतील तुमच्या व्हॉट्सअपवर. ज्याला कोणाला जॉईन करायचे खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे आणि शेअर करणे विसरत जाऊ नका. मित्रांनो, भारताचा सगळ्यात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता एमपीएससीच्या तयारीसाठी अवेलेबल झाला आहे. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. आणि या सगळ्यांचा सबस्क्रिप्शन घेताना तुम्ही कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 61, योग्य विधाने ओळखा. 1951च्या तुलनेत 2011 साली लोकसंख्येची घनता 117 वरून 382 वर गेली. आणि दुसरा याच काळात जमिनीची दरडोई उपलब्धता 50.5% कमी झाली. तर याच्यातलं योग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला इथं ओळखायला सांगितलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आतापर्यंत एक्झाममध्ये नाही का 2011च्या जनगणनेवर बरेचसे प्रश्न विचारण्यात येत आहेत. तर आपण थोडक्यात लोकसंख्येचा एक आढावा घेऊया, जनगणनेचा एक आढावा घेऊया. तर जनगणना जी 1901 ते 1921 पर्यंतचा जो कालावधी आहे त्याला स्थिर लोकसंख्येचा कालावधी मानला जातो. स्थिर लोकसंख्या होती या कालावधीमध्ये 1901 ते 1921 दरम्यान. त्याच्यानंतर 1921 ते 1951 हा जो काळ होता याला स्थिर वाढीचा काळ म्हटला जातो, स्थिर वाढ. त्याच्यानंतर 1951 ते 1981 जो काळ आहे हा जो काळ होता याला जलद वाढीचा काळ मानला जातो. आणि त्याच्यानंतर 1981 ते 2011 हा जो आहे जलद वाढ, मात्र जलद वाढ परंतु वेग जो आहे तो मंदावला आहे. नुकतीच जी आकडेवारी सुद्धा जाहीर झाली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून आलं असेल की जो वेग आहे वाढीचा तो मंदावला आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1951 पासून 2011 पर्यंत शहरीकरणात बरीच वाढ झाली. 1951 मध्ये 17% पासून सातत्याने वाढणारी ही शहरी लोकसंख्या 2011 मध्ये 31% वर पोहोचली आहे शहरीकरणाची. आणि शहरी लोकसंख्या वाढीचा दर हा 31.8%. एकूण लोकसंख्या वाढीच्या दर जो आहे दुसरा शहरीकरणाचा वाढ किती आहे 31.8%. आणि जर तो सरासरी जर देशाच्या वाढीचा दर आहे त्याच्यापेक्षा जवळपास दुपटीच्या जवळपास आहे तो. आणि ग्रामीण लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो आहे 12.2%. स्वातंत्र्यानंतर लोकसंख्येची घनता 117 वरून 382 वर गेली, जो की पहिला सेंटेन्स सांगतो तो करेक्ट आहे. पहिला सेंटेन्स इथं करेक्ट आहे. काही ठिकाणी विरळ तर काही ठिकाणी दाट वस्ती असल्याने निदर्शनास येते. मुंबई सारख्या दाट लोकवस्तीच्या काही भागाची जी घनता आहे ती 2011च्या जनगणनेमध्ये 20,482 इतकी जास्त सुद्धा आढळून आली. 1901 मध्ये 972 असणारे जे गुणोत्तर आहे 2011 मध्ये लिंग गुणोत्तर ते 940 पर्यंत खाली आले आहे. आणि 61 मध्ये 0 ते 6 वयोगटातील 1000 मुलांमागे 976 मुली होत्या. हेच प्रमाण घटत 2011 मध्ये 214 पर्यंत येऊन पोहोचलं आहे. 1951 मध्ये साक्षरतेचं प्रमाण 18% इतकं होतं. 11 मध्ये हा 74% वाढलं. स्त्री पुरुष साक्षरतेच्या बाबतीत जर फरक पाहायला गेला तर हे प्रमाण असलं तरी 1951 पासून 11 पर्यंत स्त्रियांची साक्षरता 9% पासून 65% वाढली आहे. तर हे थोडक्यात ढोबळमाळांना मी तुम्हाला लोकसंख्येच्या महत्वाच्या घटक सांगायचा प्रयत्न केला. आणि इथं जे सांगितलं की याच काळात जमिनीची दरडोई उपलब्ध ही 50.5% कमी झाली. हा जो सेंटेन्स आहे हा इथं या ठिकाणी चुकीचा आहे. हा चुकीचा आहे. मग योग्य कोणता आहे? फक्त अ हा योग्य आहे, फक्त अ. तर याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 1, फक्त अ. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 62. बँक बोर्ड ब्युरो ज्याला BBB संदर्भातलं जाते याच्यातलं योग्य विधान कोणतं आहे? BBBची शिफारस म्हणजे बँक बोर्ड ब्युरोची शिफारस डॉक्टर BN श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय क्षेत्र सुधारणा आयोगानं केली होती. तर हा सेंटेन्सच नाही का इथं चुकला आहे. तर कोण शिफारस केली होती याची? तर याची शिफारस केली होती PJ नायक यांनी याची शिफारस केली होती. BN श्रीकृष्ण यांची शिफारस नाही, हे चुकीचं सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर BBBच्या अध्यक्षपदी श्री विनोद राय यांची नेमणूक करण्यात आली होती, हो करेक्ट आहे. BBBचे कार्य बँका व वित्तीय संस्थांच्या प्रमुखाच्या निवडीची शिफारस करणे हे आहे, हो हे सुद्धा करेक्ट आहे. पहिलं चुकलं, का चुकलं? कारण की याची शिफारस डॉक्टर BN श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय क्षेत्र सुधारणा आयोगानं नाही, तर कोण होते त्याचं? PJ नायक हे त्याचे अध्यक्ष होते. तर या ठिकाणी ब क योग्य आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. 62चं ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 64. आर्थिक वृद्धीचे मोजमापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना योग्य ठरेल? GDP,
NNP दरडोई उत्पन्न की GVA? तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आर्थिक वृद्धीचं मोजमापन आहे ते मोजण्यासाठी सगळ्यात योग्य संकल्पनाची दरडोई उत्पन्नाची मानली जाते. दरडोई उत्पन्न, तर वार्षिक दरडोई उत्पन्न हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात की राहणाऱ्या प्रति व्यक्तीच्या वार्षिक सरासरी उत्पादनाचा एक मोजमाप करते आणि हे मोजमाप त्या क्षेत्राचं एकूण उत्पन्न व एकूण लोकसंख्या यांचा भागाकार करून काढलं जाते. देशाचं दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न व एकूण लोकसंख्येच्या सरासरी काढून काढले जाते. तसेच प्रत्येक राज्याचं तेथील एकूण उत्पन्न व एकूण लोकसंख्येची सरासरी काढून एखाद्या राज्याचं दरडोई उत्पन्न काढता येतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 65, दुहेरी तुटीबाबत योग्य विधाने ओळखा. तर खाली काही विधाने दिली, ते आपल्याला योग्य कोणत्या ओळखायचं आहे. तर राजकोषीय तूट आणि चालू खात्यावरील तूट म्हणजे दुहेरी तूट होय. दुहेरी तुटीमुळे देशातील परकीय गुंतवणूक प्रभावहीन राहते. दुहेरी तुटीमुळे अर्थव्यवस्थेत मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होते. तर याच्यातलं योग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलं आहे. तर पहिलं बघा, राजकोषीय तूट आणि चालू खात्यावरील तूट म्हणजे दुहेरी तूट होय. तर या ठिकाणी दुहेरी तूट म्हणजे काय नेमकं तुम्हाला मी थोडं समजावून सांगतो. इथं दुहेरी तूट ही आणखीन एक संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये चालू खात्यावरील तुटीसोबतच वित्तीय तुटीचं दुहेरी संकट उद्भवतो. तर हे म्हणजे पहिला जो सेंटेन्स आहे त्याच्यामुळे तो हा राईट ठरतो. त्याच्यानंतर दुहेरी तुटीमुळे परकीय गुंतवणूक प्रभावहीन राहते, हे सेंटेन्स चुकीचं आहे या ठिकाणी. आणि दुहेरी तुटीमुळे अर्थव्यवस्थेत मंदी सदृश परिस्थिती निर्माण होते, हे या ठिकाणी योग्य आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असणार मग याचं? ऑप्शन नंबर अ क हे योग्य विधान आहे, ब चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अर्थसंकल्पावर खालीलपैकी कोणत्या घटकांचं नियंत्रण असते? सोपा प्रश्न आहे. वित्त मंत्रालय आणि CAG या दोघांचा याच्यावर नियंत्रण असतो. अ आणि ड म्हणजे ऑप्शन नंबर 66 ऑप्शन नंबर 4 उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 67, नियोजन काळात भारतीय कृषी क्षेत्रात खालीलपैकी कोणते बदल झाले आहे? आता भारताच्या किंवा देशाच्या आपल्या अर्थव्यवस्था जो भांडवल निर्मित कृषी क्षेत्राचा वाटा आहे ना, तो 1950 ते 51 मध्ये जवळपास 17.7% होता. कधी? 1950-51 मध्ये हा 17.7% होता 50-51 मध्ये. आणि त्याच्यानंतर हो कमी कमी होत आता जवळपास तो 15 ते 16% दरम्यान आलाय. की कृषी व्यवसाय हा एकच असा प्रमुख व्यवसाय ज्याच्यावर आयकर आकारला जात नाही. हे अजून एक महत्वाची जी बाब आहे ती कृषी क्षेत्राशी निगडीत आहे की असा एकच व्यवसाय ज्याच्यावर आयकर घेतला जात नाही. आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी कृषी व संलग्न क्षेत्राचा GDP मधील जो हिस्सा होता तो 50%हून अधिक होता GDP मध्ये. परंतु त्यानंतर तो घसरत गेला आणि कृषी क्षेत्राचा GDP मधील वाटा कमी होणे म्हणजे अर्थव्यवस्थेतील सकारात्मक संरचनात्मक बदलाचं द्योतक मानलं जाते. विकसित राष्ट्रांमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 3 ते 4% पेक्षा जो असतो तो कमी असतो. याच्यामध्ये अजून एक संकल्पना आहे कृषी क्षेत्राच्या बाबतीत, किमान आधारभूत मूल्य, जे की फार यावेळेस माजलं होतं कारण जे गाजलं होतं हा संकल्प जो MSP. तर ही जी संकल्पना आहे याचा अर्थ काय असतो की शेती उत्पादनांची केंद्र सरकारद्वारे जाहीर केलेली किंमत, भारतामध्ये अशा 25 प्रकारच्या कृषी उत्पादनांची किंमत केंद्र सरकारच्या कृषी मूल्य व खर्च आयोगाद्वारे ठरवली जाते. आणि कृषी व मूल्य आयोग जो आहे तो 1965 मध्ये कृषी किंमत आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि मार्च 1985 मध्ये त्या कार्याची व्याप्ती वाढवून त्याचं नामकरण कृषी खर्च व मूल्य आयोग असं करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये केंद्र शासनास 25 मुख्य पिकांच्या किमान आधारभूत किमतीची शिफारस करते. ही आधारभूत किंमत पिकांचा उत्पादन खर्च, उत्पन्न व इतर अनुषंगिक माहितीच्या आधारे ठरवली जाते आणि भारत सरकारच्या वतीने शेतकऱ्यांचा माल विकत घेण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ स्थापन करण्यात आलं. तर या ठिकाणी आपल्याला जे सांगितलं होतं की नियोजन काळात कृषी क्षेत्रात खालीलपैकी कोणकोणते बदल झाले, तर याचा आहे की कृषी क्षेत्रातून होणाऱ्या निर्यातीचा हिस्सा घटत आहे. हो, हे करेक्ट आहे याच्यातलं. त्याच्यानंतर अन्नधान्याच्या उत्पादनात सतत घट होत नाही, अन्नधान्याचं उत्पादन तर वाढत आहे. राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा कमी होत आहे. हो, हे करेक्ट आहे. आणि लागवडाचं दर प्रमाण वाढत असून शेतकऱ्याचं नाही, हा सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे अयोग्य, म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. अनअकॅडमी तर्फे कॉम्बॅट टेस्ट आयोजित केली जाणार आहे. 13 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ही ऑनलाईन टेस्ट असणार आहे. तुम्ही आजच याच्यासाठी एनरोलमेंट करून घ्या आणि एनरोलमेंट करताना तुम्हाला कोड विचारेल त्या ठिकाणी टाकून द्या SOHEL1010. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ही टेस्ट देऊ शकता आणि इथे भरपूर प्राइजेस सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 10 लाखापर्यंतचे प्राइजेस तुम्ही प्राप्त करू शकता. प्रश्न क्रमांक 68, अग्रणी बँक योजना खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला लागू नाहीत? आता अग्रणी बँक काय ते पहिले आपण समजून घेऊ, नंतर कुठं लागू नाहीये ते तुम्हाला सांगतो. तर 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी विशेषतः ग्रामीण भागात
एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली आणि त्या दृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली होती. कोण तयार केली तर डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटाने राष्ट्रीयकृत बँकांना क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन लागू करण्याची शिफारस केली आणि 1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री FKF नरीमन यांच्या अध्यक्षतेखाली बँक व्यावसायिकांची समिती कमिटी ऑफ बँकर्स म्हटलं जाते ही स्थापन करण्यात आली. नरीमन समितीने गाडगीळ यांचा क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व अग्रणी बँकचं तयार करण्यात आली होती. कधी 1969 ला. आणि RBIने ही योजना स्वीकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली होती. 338 जिल्ह्यांमध्ये हे सुरू करण्यात आलं होतं सुरुवातीला. 338 जिल्हे अग्रणी बँक. आणि देशातील 338 जिल्हे SBI तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयकृत बँका व 3 खासगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले. मात्र मुंबई, कोणकोणतं लक्षात ठेवा, मुंबई, त्याच्यानंतर कलकत्ता, मद्रास ही जी मोठी 3 शहरे होती इथे ही लागू नव्हती. सोबतच दिल्ली, पॉंडिचेरी आणि गोवा या केंद्रशासित राज्यात सुद्धा ही योजना जी आहे ती लागू करण्यात आली नव्हती. दिल्ली, गोवा आणि पॉंडिचेरी इथे ही लागू करण्यात आलेली नाहीत. म्हणजे ब क ड ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. इथे ही योजना लागू करण्यात आली नव्हती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 69. शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणारा महत्वाचा करार एजेंडा 21 हा कोणत्या परिषदेत स्वीकारण्यात आला होता? आता नेमकं एजेंडा 21 काय आहे हे पहिले समजून घ्या. 1992 मध्ये ब्राझील येथे रियो दी जेनेरो नावाचं शहर आहे इथे संयुक्त राष्ट्र पर्यावरण व विकास परिषद झाली होती. ही जी परिषद होती याला पृथ्वी परिषद, आता इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते बऱ्याच लोकांना. पृथ्वी परिषद, आता पृथ्वीचं समानार्थी शब्द काय? वसुंधरा. वसुंधरा परिषदही म्हटलं जाते याला, वसुंधरा परिषद. आता इथं दोन्ही नावं योग्य आहे. तुम्ही म्हणसाल सर पुस्तकात आम्ही पृथ्वी परिषद वाचलं पण पृथ्वीचा समानार्थी शब्द काय? वसुंधरा. तर काही ठिकाणी वसुंधरा उल्लेखलाय, काही ठिकाणी पृथ्वी परिषद उल्लेखलाय. म्हणजे कोणत्या परिषदेत हे स्वीकारण्यात आलं होतं? शाश्वत विकासाला प्रोत्साहन हा वसुंधरा परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलं होतं. रियो इथं ती आयोजित करण्यात आली होती. तर काय होतं, संकल्पना काय होती, कशासाठी होती, किती देश सहभागी होते ते सगळं सांगतो तुम्हाला. बघा, या परिषदेत 150 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता. एजेंडा 21 हा शाश्वत विकासास पाठिंबा देणारा करारांचा आणि निवेदनांचा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. हा सध्याच्या आर्थिक व पर्यावरण दृष्ट्या असमान जगातील शाश्वत समाज संघटनांसाठी व सर्व राष्ट्रांनी मिळून केलेला राज्यकारभाराविषयीचा मान्यताप्राप्त आराखडा आहे असं मानलं जाते. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी कोणते लक्षण हे समाजवादी अर्थव्यवस्थेचं नाही आहे? तर समाजवादी अर्थव्यवस्था बघा, आता 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था आहे. कोणकोणत्या? भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, समाजवादी अर्थव्यवस्था आहे आणि तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था. तर आपली जी अर्थव्यवस्था ती मिश्र स्वरूपाची जवळपास मानली जाते. तर खालीलपैकी कोणतं हे नाही आहे म्हणते. आता याच्यात लक्षात घ्या की भांडवलशाही अर्थव्यवस्थेची काही लक्षणे आहे. त्याच्यामध्ये उत्पादनाच्या साधनाचा खासगी मालकी हक्क, ग्राहक हे सार्वभौम असतो. कशामध्ये? हे ग्राहक हे सार्वभौम असतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. आणि आपल्याला इथं विचारलं कोणतं? समाजवादी. तर ही समाजवादीचं लक्षण नाही. हा कोणाचा आहे? हा भांडवलशाहीचा आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा हा लक्षण आहे. तर याच्यात हे येणार नाही. बाकीचे अर्थव्यवस्थेत व्यक्ती स्वतंत्र लोप होण्याची शक्यता, उत्पादनाची साधने सरकारची मालमत्ती असतात आणि अर्थव्यवस्थेत वैयक्तिक नफा हेतू नसतो. हे तिन्ही याच्यातच आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 71 पाहूया. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश तृतीय क्षेत्रात होत नाही? आता नेमकं तृतीय क्षेत्र काय? तर तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र सुद्धा म्हटलं जाते. ओके, सेवा क्षेत्र. आता सेवा क्षेत्र म्हणलं की तुमच्या संकल्पना सगळ्या क्लिअर झाल्या असतील की कोणतं याच्यात येणार, कोणतं येणार नाही. तर याला सेवा क्षेत्र म्हटलं जाते. आणि या अंतर्गत व्यापार, वाहतूक सोबत संप्रेषण, वित्त, पर्यटन, सत्कार, संस्कृती, मनोरंजन, लोकप्रशासन, लोकसेवा, सूचना, न्याय, स्वास्थ्य, शिक्षा इत्यादी बाबींचा याच्यामध्ये समावेश होत असतो. म्हणजे याच्यामध्ये जे समावेश होत नाही विचारलं ना, याच्यामध्ये सेवा क्षेत्र संरक्षण होतं. हे संरक्षण हा याच्यातील सेवा क्षेत्रामध्ये येणार. मत्स्य व्यवसाय येणार नाही, संशोधन विकास येणार नाही, माहिती तंत्रज्ञान अ येणार नाही. बाकी 3 सेवा क्षेत्रामध्ये इन्क्लूड होतात. म्हणजे उत्तर असणार अ म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहे. त्याच्यामध्ये गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स एक्झाम स्टार्ट होत आहे 2 मार्च 2022 पासून. मेंटर स्क्रीनवर दिसत आहे. तसंच कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर ASO मेन्स एक्झाम ही स्टार्ट होत आहे 9 मार्च पासून. सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. एमपीएससी द्वारे घोषित केलेल्या टाइम टेबलमध्ये सर्व पदांच्या तुम्ही तयारी करू शकता अनअकॅडमीवर. तर मित्रांनो, आजच हे ऍप इन्स्टॉल करा आणि एमपीएससीच्या तयारीला लागा.
प्रश्न क्रमांक 72, अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचा कमी होत जाणारा हिस्सा व सेवा क्षेत्राचा वाढत जाणारा हिस्सा हे कोणत्या अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे? तर तुम्हाला पहिले सांगितलं की जे अर्थव्यवस्थेची जी अर्थव्यवस्था आहे ती 3 प्रकारची असते, भांडवलशाही, मिश्र आणि एक पाहिली होती पण समाजवादी. तर आता याच्यामध्ये कोणती अर्थव्यवस्था विकसनशील आहे, विकसित आहे, कोणती आहे, हे कृषी क्षेत्र कमी होणे म्हणजे कशाचं लक्षण आहे? तर एक गोष्ट लक्षात ठेवा की विकसित देशामध्ये जसं तंत्रज्ञानाचा विकास झालेला असतो, तर विकसनशील देश हे तंत्रज्ञानाचा विकास गतिमान पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतात. तर दोन मधील फरक तुम्हाला इथं समजून घ्यावा लागेल की विकसनशील आणि विकसित मध्ये काय फरक असतो. तर विकसित देशातील लोक शिक्षित असल्यामुळे तार्किक स्वभावाचे असतात आणि अंधविश्वासू नसतात, तर विकसनशील देशामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे तेथील काही नागरिक अंधश्रद्धाळू आणि जादूटोण्यावर विश्वास ठेवणारे असतात. म्हणजे विकास होणं तिथे चालू असते, झालेलं नाहीये. विकसित देशांमध्ये दरडोई उत्पन्न वाढलेले असते, त्यामुळे नागरिकांचा जीवनस्तर उंचावलेला असतो, तर विकसनशील देशामध्ये यापेक्षा उलट आढळून येते. त्याच्यानंतर जर कृषीचा पाहायला असला, आपला मेन प्रश्न आहे कृषीचा. विकसित देशामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा अतिशय कमी असतो आणि विकसनशील देशामध्ये कृषी क्षेत्राचा जो हिस्सा आहे तो कमी कमी होत जातो आणि सेवा क्षेत्राचा वाढत जातो. म्हणजे हे जे खाली सांगितलं आहे की कोणतं अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे, तर हा असणार मग विकसनशील अर्थव्यवस्थेचं हा लक्षण असणार. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 73, लॉरेन्झ वक्ररेषा. इथे लॉरेन्झ आहे, ओके. लॉरेन्झ वक्ररेषा कशाच्या संदर्भात आहे? तर प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ञ मॅक्स ओ लॉरेन्झ यांनी 1905 मध्ये उत्पन्न अथवा संपत्ती यामधील असमान वितरण दर्शवण्यासाठी ज्या आकृतीबंधाची मांडणी केली त्यास लॉरेन्झ वक्र असं म्हटलं जाते. लॉरेन्झ वक्रामधील फलन सामान्यपणे आकृतीबंधातील आडव्या अक्षांवर एफ या रोमन अक्षराने दर्शविला जातो आणि एफ म्हणजे लोकसंख्येचा संचित भाग, त्याचप्रमाणे एल म्हणजे संपत्ती अथवा उत्पन्न याचा संचित भाग जो उभ्या अक्षावर दर्शवण्यात येतो. हा वक्र नेहमी 0.0 ने सुरू होतो आणि 1 वन संपतो. लॉरेन्झ वक्र नेहमी आर्थिक विषमता दर्शवण्यासाठी वापरला जातो. कोणत्याही व्यवस्थेतील विषमता दर्शवण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकतो. म्हणजे काय उत्तर असणार? याचं उत्तर होणार ऑप्शन नंबर 3, अर्थव्यवस्था असणाऱ्या उत्पन्नाच्या विषमतेचं प्रमाण दर्शवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्रमांक 74, अयोग्य विधान ओळखा. उत्पन्न व संपत्तीची विषमता ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत अधिक प्रमाणात नसते. दारिद्र्याचं प्रमाण शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत अधिक नसते. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4. अ व ब दोन्ही अयोग्य नाहीये, दोन्हीच्या दोन्ही योग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 75, अ, उत्पादन पद्धतीने मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न हे घटक किमतीने मोजले असतात आणि उत्पन्न पद्धतीने काढलेले उत्पन्न हे घटक किमतीने मोजले असते. याच्यापैकी योग्य पर्याय कोणता आहे ते आपल्याला इथं सांगायचं आहे. याच्यातलं योग्य कोणतं किंवा अयोग्य कोणतं? तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 2 पद्धती आहे, एक उत्पन्न पद्धत आहे, दुसरी उत्पादन पद्धत आहे. तर पहिले आपण उत्पन्न पद्धत समजून घेऊ. तर या पद्धतीत उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाच्या आधारावर केली जाते. वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, उद्योग, कौशल्य असं वापरलं जाते. त्यांच्या मालकांना उत्पन्न म्हणजे खंड, मजुरी, व्याज व नफा प्राप्त होतो. याला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं उत्पन्न पद्धत म्हटलं जाते आणि उत्पन्न पद्धतीत घटक किंमत विचारात घेतली जाते. उत्पन्न याच्यामध्ये कोणती किंमत लक्षात घेतली जाते? घटक किंमत. बघा मग उत्पन्न पद्धतीने काढले उत्पन्न हे घटक किमतीत मोजले जाते. हो, करेक्ट आहे ना. घटक. आता उत्पादन पद्धतवर येऊया. उत्पादन पद्धत म्हणजे काय? या पद्धतीत राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धित यांची बेरीज करून काढली जाते आणि उत्पादन पद्धतीने काढले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजार भावाला मोजलं जाते. आणि इथं बघा काय सांगितलं? घटक किंमत नाही, हे बाजार भावाला मोजलं जाते. कशामध्ये? उत्पादन पद्धती. म्हणजे हा सेंटेन्स चुकला. म्हणजे योग्य कोणता आहे? फक्त ब हा योग्य आहे. अजून एक पद्धत आहे तिसरी, ती एक खर्च पद्धत. ती सुद्धा ऐकून घ्या. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप खर्च पद्धतीनेही करता येते. अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केला जातो. यासाठी उपभोग खर्च व गुंतवणूक खर्च यांची बेरीज केली जाते. उपभोग खर्च खाजगी आणि सरकारी अशा प्रकारचा असतो. गुंतवणूक खर्च देशातील आणि परदेशातील अशा 2 प्रकारचा असतो. तर या ठिकाणी मित्रांनो हे इकॉनॉमिक्सचे सर्व प्रश्न कंप्लीट होतात. आय होप सर्व क्वेश्चन तुम्हाला समजले असतील आणि स्पष्टीकरण सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. तर इथे थांबूया. तुम्हाला या सगळ्या टेस्ट परचेस करायचे असतील तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्राप्त करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. अनअकॅडमीवर सबस्क्रिप्शन घेताना सगळ्या रेट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून 10% डिस्काउंट पाहिजे असेल तर कोड यूज करा SOHEL1010. तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर असा डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. तर वेळ न करता आजच अनअकॅडमी ऍप इन्स्टॉल करा आणि एमपीएससीच्या तयारीला लागा.